दोनों एनसीपी एक साथ आने वाली थी। इन खबरों को लेकर अब सीएम फडणवीस और तटकरे ने बयान जारी किया है। आपको बता दें कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और एनसीपी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे दोनों ने इन खबरों को नकार दिया है। आपको बता दें कि एनसीपी मर्जर के सवाल पर देवेंद्र फडणवीस ने कहा कि अगर अजीत पवार ने हमसे अलग होकर एनसीपी शरद पवार के साथ मर्ज होने का फाइनल कर लिया होता तो वो हमें जरूर बताते, या फिर कोई तारीख फाइनल होती, या फिर वो एनडीए के साथ नाता तोड़ देते। लेकिन ऐसा कुछ भी नहीं हुआ और ना ही अजीत पवार ने हमें इस बारे में कुछ भी बताया था। सिर्फ एक तरह से गलत इन्फॉर्मेशन स्प्रेड की जा रही है ताकि लोगों को गुमराह किया जा सके, लेकिन ऐसा करना सही नहीं है। इस समय माहौल अच्छा नहीं है, अजीत पवार को हमने खो दिया है। इस बीच में गलत जानकारियां फैलाना विपक्षी पार्टियों को शोभा नहीं देता। क्या कुछ देवेंद्र फडणवीस ने कहा, सुनिए। आता हे सगळं बोलायची वेळ आहे, पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते। त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे। बघा, असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो, काय घडलंय काय घडतंय, मला सगळं दिसतंय, मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही। त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला। एक लक्षात ठेवा की आज 2 वेगवेगळे पक्ष झालेले आहेत। शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवार साहेबांचा पक्ष आहे। आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा। त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला। आता हे सगळं